सर लग्नानिमित्त अनोखा उपक्रम अशा या दुर्गुडे परिवाराने सुप्त उपक्रम म्हणजे सामाजिक बांधिलकी काय असते, पर्यावरण संवर्धन काय असतं, लग्नाच्या निमित्तानं लोकांमध्ये चांगला संदेश काय द्यायचा असतो याचं भान असलेलं हे कुटुंब आहे. नक्की मला अभिमान आहे की ही दोन भावंड ही शून्यात निर्माण केलेलं आहे आणि आपल्या मूळ मातीला आपल्या मायभूमीला ते विसरले नाहीत आणि गावासाठी समाजासाठी इतकं मोठं काम करतायत आणि झाडं वाटप आपण जर पाहिली इतकी मोठ्या प्रमाणात झाडं या ठिकाणी वाटप करतायत आणि आज लक्ष्मी तरू घरामध्ये घराच्या समोर अंगणात पटांगणात शेतात त्यांनी लावावा असा आग्रह ज्यांचा आहे. तर मी हे झाड घेतलेलं आहे, मी नक्की लावणार आहे. त्यामुळे या उपक्रमाचे खूप खूप मनापासून शुभेच्छा आहेत. अतिशय स्तुत्य उपक्रम आणि या दुर्गुडे परिवाराचं मनापासून कौतुक. बंटी शेठ हा उपक्रम राबवला आहे, वेगळा या ठिकाणी उपक्रम राबवला जातोय. मोठ्या संख्येने या ठिकाणी वृक्षाचं वाटप देखील केलं जातंय. त्या वृक्षाचे फायदे देखील आपल्याला माहिती आहेत. काय शुभेच्छा या कुटुंबाच्या या उपक्रमाला? खरं तर या विवाहानिमित्ताने एक आगळा वेगळा विवाह आपल्याला या ठिकाणी संपन्न होताना पाहतोय आपण. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी सुस्वरे आळविती या तुकोबरायांच्या उक्तीप्रमाणे असणारा हा जनसमुदाय पाहतो आणि दुर्गुडे राहणे परिवारांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी कोणताही बाकीचा सन्मान न देता एक हे लक्ष्मी तरू हे वृक्ष देऊन या ठिकाणी एक स्तुत्य असा उपक्रम राबवलेला आहे. मी सर्वांच्या वतीने या स्तुत्य उपक्रमाचं खूप खूप असं कौतुक करतो. परिसरातून देखील या स्तुत्य उपक्रमाचं कौतुक होतं आहे. थांबतो. रामकृष्ण हरी. हा अनोखा उपक्रम दुर्गुडे परिवाराने राबवलेला आहे. या उपक्रमाकडे कसं बघता? या ठिकाणी वेगवेगळे उपक्रम राबवला आहे. त्या वृक्षाचे काय काय फायदे आहेत हे देखील आपल्याला सांगण्यात आलेले आहेत. आज शुभविवाह या ठिकाणी पार पडलेला आहे. यामध्ये दुर्गुडे जो परिवार आहे आणि नरोडे परिवार यांनी एक सृष्टी बचाव अशा प्रकारचा एक प्रयोग करून आलेल्या सर्व जे काही वऱ्हाडी मंडळी आहेत यांना लक्ष्मीचं एक झाड या ठिकाणी दिलेलं आहे. सदर झाड हे अव्यवहतपणे ऑक्सिजनचा या ठिकाणी पुरवठा करते आणि त्यामुळे हा जो उपक्रम आहे हा उपक्रम हा सर्वांनी राबवावा अशा प्रकारचा संदेश या ठिकाणी मिळालेला आहे की ज्यामुळे आपलं आणि आपल्या पृथ्वीचं या ठिकाणी संरक्षण होईल. त्यांनी केलेल्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल त्यांचं मी माझ्या चव्हाण परिवाराच्या वतीने ग्रामपंचायत पिंपरीपेठाच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि हार्दिक अभिनंदन करतो. मयूर भाऊ हा उपक्रम दुर्गुडे परिवाराने राबवला आहे. हा एकदम स्तुत्य उपक्रम असं म्हणलं जातंय. झाडाचा वेगवेगळे फायदे तोटे कशा पद्धतीने आहेत हे देखील आपल्याला अवगत आहे. काय शुभेच्छा या दुर्गुडे परिवाराच्या उपक्रमाला? प्रथमतः सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. आज प्रथमेश आणि सपना यांच्या शुभविवाहानिमित्त आमचे जवळचे मित्र गोपनदादा दुर्गुडे यांनी हे झाड वाटपाचा जो निर्णय घेतला हा खूप सुंदर असा निर्णय आहे का जेणेकरून त्या झाडामुळं सावली वगैरे तर होणारच आहे पण भविष्यात जे कॅन्सरचं वाढतं प्रमाण त्या झाडाची 4 पानं आपल्या रोजच्या आहारात घेतल्यानंतर कॅन्सरचं प्रमाण पण कमी होणार आहे. त्यामुळं त्यांनी हा जो निर्णय घेतला त्याबद्दल त्यांचे खूप खूप असे आभार. ह्या उपक्रम जो राबवलेला आहे वेगवेगळे फायदे या झाडाचे आहेत. हा उपक्रमाकडे कसं बघता? काय शुभेच्छा द्याल? आज दुर्गुडे परिवाराच्या मार्फत जो काही उपक्रम राबवण्यात आलेला उपक्रमाच्या अंतर्गत प्रत्येक येणाऱ्या मान्यवरास एक झाड असं देण्यात आलेलं आहे जेणेकरून ऑक्सिजन निर्मिती असेल त्यानंतर कॅन्सरवर आता आपण पाहतो कॅन्सर होता येईल त्यासाठी काहीतरी एक छोटासा हातभार म्हणून आज हा दादांचा उपक्रम केलेला आहे. दादांची मनापासून आभार व्यक्त करत असताना सपना आणि मनापासून अशा शुभेच्छा व्यक्त करते. धन्यवाद. निखिल भाऊ आपल्या मित्र परिवाराने हा आगळा वेगळा या ठिकाणी उपक्रम आपल्या मार्गदर्शनाखाली तुमचे कपडे देखील सेम दिसत आहेत. सर्वांनी या ग्रुपने वेगळा उपक्रम राबवला आहे. कसा बघता या उपक्रमाकडे? काय शुभेच्छा द्याल गावकरी म्हणून? आज या शुभ प्रसंगी चिरंजीव प्रथमेश आणि चौका सपना चिरंजीव प्रथमेश आमचे
माझे मित्र तसेच आमचे मार्गदर्शक सोपानदादा बोगडे यांचे चिरंजीव या शुभविवाहानिमित्त त्यांनी एक अनोखा असा उपक्रम राबवण्याचं ठरवलं. एक निसर्गाप्रती काहीतरी आपली देणगी असते, निसर्गालाही काहीतरी आपण निसर्ग आपल्याला सर्व काही देतो, आपणही निसर्गाला काहीतरी द्यावं. या उद्देशाने दादांनी एक संकल्पना मांडली की आपण लक्ष्मीतरू जे वृक्ष आहे तो की 100% ऑक्सिजन तयार करतो, त्या पुढे जाऊन आज जो दुर्धर आजार म्हणतो कॅन्सरसारखा, हा आजार जो काही वाढत चालला आहे आपल्या भारत देशामध्ये आणि जगात, या आजारावर एक आपण म्हणतो आजार होण्याआधीचा काहीतरी उपाय. तर हे झाड आहे, झाडाची पानं, झाड जे ऑक्सिजन निर्माण करतं, झाडापासून येणारे जे काही आउटपुट आहे, यामुळं जो काय होणारा कॅन्सर आहे त्याला कुठेतरी आळा बसतो आहे. आणि हाच उपक्रम हाच आपल्या गावामध्ये कोणाला कॅन्सर होऊ नये ही जी भावना दादांनी या ठिकाणी मांडली. आणि स्वतःच्या मुलाच्या लग्नात आज 3066 वृक्षांचं जे काही वाटप या ठिकाणी केलं आहे, तुम्ही बघू शकता सर्वजण या ठिकाणी वृक्ष घेत आहेत, सर्वांना वाटप केलं जात आहे. आज छान असा अनुभव उपक्रम या ठिकाणी दादांनी राबवला. यापुढेही जाऊन दादांनी पुढच्या वर्षी मुलाच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त फुले महाराज असतील यांचं कीर्तन समाज प्रबोधनासाठी आपल्या गावासाठी ठेवलं आहे. आणि त्या कीर्तनात जे कोणी 3066 झाडं नेणार आहेत, जे की प्रत्येकाच्या घरी ते लागणार आहे, जो कोणी व्यक्ती ते झाड जगवेल अशा लोकांसाठी, म्हणजे 1000 असू, 1500 असू, नाहीतर 3066 असू, अशा प्रत्येकासाठी लकी ड्रॉचं आयोजन आहे. आता तुम्ही बसले ते सायकली, नेमकी नवीन सायकली आणल्यात कशासाठी, काय? म्हणजे जे कोणी नेलेला वृक्ष जगवणार आहे त्या व्यक्तींसाठी पुढच्या विवाह वाढदिवसानिमित्त मुलाच्या, म्हणजे 1 वर्षाने 1 वर्षाने दादांनी एक उपक्रम राबवण्याचं ठरवलंय. फुले महाराजांचं कीर्तन याच दिवशी जो कोणी झाड जगवेल, जो कोणी फोटो पाठवेल, त्या प्रत्येक व्यक्तीसाठी लकी ड्रॉ सिस्टीम राबवली जाईल. आणि त्या लकी ड्रॉमध्ये 11 सायकलींचं वाटप, जो की निसर्गाचाही संदेश आहे, व्यायाम व्हावा आणि तुमचं आरोग्य सदृढ राहावं, यासाठी हा उपक्रम दादांनी राबवलेला आहे. अशा उपक्रमात दादांसाठी खूप खूप शुभेच्छा. तुमच्या मुलासाठी प्रथमेश आणि ती स्वप्ना यासाठी लग्नानिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. बाबा विठू दादा, ओके.